नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल, एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये सहर्ष स्वागत करतो. तुम्ही जर एज्युकेशनल कोड मराठीमध्ये जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बिकॉज यामध्ये आपण कॉम्प्युटरचे जे सगळे कन्सेप्ट आहे या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. या व्हिडिओमध्ये पण आणि नेक्स्टमध्ये पण, म्हणजे प्रत्येक कन्सेप्टचा एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहेत आणि त्यामध्ये पण काही प्रॅक्टिस सेक्शन्स. ओके, चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं आपल्याला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे होतं. घाईमुळे लक्षात नाही आलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे 25 MCQ करणार आहोत आणि काही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण डाटा रिप्रेझेंटेशन्स, बेसिक कॉम्प्युटर आणि बायनरी नंबर कसा कन्वर्ट करायचा हे बघितलं. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये 50 MCQ आणि ते एक्झॅक्ट मराठी MCQमध्ये आलेले आहेत. ओके, तुम्ही जर बघितले नसेल तर नक्की बघा. आणि अजून एक इच्छा आहे की ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग जास्त वेळ न घालवता चला व्हिडिओला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, डिजिटल सिग्नल्स रिप्रेझेंट द डाटा इन फॉर्म. डिजिटल सिग्नल्स कोणत्या फॉर्ममध्ये डेटा फॉर्म हे करतात, रिप्रेझेंट करतात? सोप्या सांगायचं झालं याचा आन्सर आहे बी, डिस्क्रीट व्हॅल्यूज. ओके, आता समजून घेऊया वाय. डिस्क्रीट व्हॅल्यू म्हणजे काय होतं की डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये सिग्नल नेहमी बदलतात, कंटिन्यूस नाही राहत. म्हणजे एक टास्क कंप्लीट करतात आणि नेक्स्टकडे वळतात आणि त्याचे ठराविक लेवल असतात. ठराविक लेवल मीन्स 0 आणि 1. बायनरीमध्ये आपण यूज करतो ना 2 लेवल्स असतात, 0 आणि 1. तसंच डिजिटल सिग्नलमध्ये पण ऑन आणि ऑफ. ओके, आणि म्हणजेच डाटा डिस्क्रीट व्हॅल्यूमध्ये रिप्रेझेंट होतो. त्यामुळे काय होतं, जो डेटा असतो ना तो डिस्क्रीट व्हॅल्यूमध्ये रिप्रेझेंट होतो. त्यालाच आपण डिजिटल सिग्नल म्हणतो. ओके, याचा आन्सर आहे डिजिटल सिग्नल्स रिप्रेझेंट डेटा इन फॉर्म डिस्क्रीट व्हॅल्यू. ओके, 0 and 1. ओके, डिजिटल सिग्नल हॅव डिस्क्रीट व्हॅल्यू 0 and 1. दॅट वाय. कंटिन्यूस मीन लगातार चालणारा. डिस्क्रीट मीन्स ऑन ऑफ. दॅट कॉल इट डिस्क्रीट व्हॅल्यूज. ओके, त्यानंतर इथे विच नंबर ऑफ सिस्टीम इज मोस्ट सुटेबल फॉर डिजिटल सर्किट्स. ओके, विच नंबर सिस्टीम्स इज मोस्ट सुटेबल फॉर अ डिजिटल सर्किट. सोपे आन्सर आहे सी, बायनरी सिस्टीम. ओके, आता बघूया वाय. प्रत्येक क्वेश्चन मागं आपण ॲन्सर बघू, त्यानंतर का, तेच ॲन्सर का आहे ते बघू. ओके, बघायचं झालं की बायनरी नंबर का सुटेबल आहे. बायनरी नंबर का सुटेबल आहे की डिजिटल सर्किटमध्ये स्विचसारखं काम करतात. डिजिटल सिग्नल काय करतात, डिजिटल सर्किट कसे काम करतात, स्विचसारखे काम करतात. स्विच मीन्स ऑन किंवा ऑफ, आणि स्विचला फक्त 2 अवस्था असतात, ऑन आणि ऑफ. दॅट कॉल दॅट. आणि बायनरीमध्ये पण 0 and 1 असतात. दॅट कॉल दॅट मोस्ट सुटेबल नंबर सिस्टीम आहे बायनरी. बिकॉज बायनरीमध्ये आपण 0 आणि 1 यूज करतो, म्हणून बायनरी सिस्टीम हे डिजिटल सर्किटसाठी मोस्ट सुटेबल आहे आणि परफेक्ट आहे. दॅट कॉल दॅट विच नंबर सिस्टीम इज मोस्ट सुटेबल फॉर अ डिजिटल सर्किट. दॅट कॉल दॅट बायनरी. ओके, त्यानंतर इथे तिसरा क्वेश्चन, लॉजिक गेट इज अ डिसिजन मेकिंग सर्किट. ओके, आता बघूया याचा सोपी आन्सर आहे, तुम्हाला पण येऊन जाईल. लॉजिक गेट इज अ डिसिजन मेकिंग सर्किट. डिसिजन प्रमाण करतो ना, कधी त्याला ऑफ करायचं आहे, कधी त्याला ऑन करायचं आहे. दॅट क्वालिटी डिसिजन मेकिंग. दॅट ऑन लॉजिक गेट काय करतो, तेच काम करतो ना. आता चला समजून घेऊया. लॉजिक गेट म्हणजे काय होतं की लॉजिक गेट हा डिसिजन मेकिंग सर्किट आहे. ओके, लॉजिक गेट हा डिसिजन मेकिंग सर्किट आहे. तो इनपुट घेतो, एखादी व्हॅल्यू तो घेतो, त्यानंतर निर्णयानुसार आउटपुट देतो. कसं उदाहरण बघूया. जर कंडिशन जर 1 असेल तर आउटपुट 1 देईल, म्हणजे जे आपण ऑपरेशन परफॉर्म करत आहे. सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं की जर कंडिशन खरी असेल, जर कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला ॲन्सरमध्ये ट्रू मिळेल. ओके, याला डिसिजन मेकिंग म्हणतात. नाहीतर जर कंडिशन फॉल्स असेल तर आपल्याला 0 मिळेल. दॅट कॉल ॲट डिसिजन मेकिंग. म्हणून लॉजिक गेट डिसिजन मेकिंग करतो आणि दॅट कॉल ॲट लॉजिक गेट डिसिजन घेतला जातो आणि त्यालाच लॉजिक गेट इज अ डिसिजन मेकिंग म्हणतात. ओके, सोपे आन्सर आहे. सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं की लॉजिक गेट इज अ डिसिजन मेकिंग सर्किट. ओके, तो डिसिजन चेक करतो. त्यानंतर इथे चौथा क्वेश्चन, विच गेट प्रोड्यूस द आउटपुट हाय ओनली वेन इनपुट आर सेम. ओके, सोपे आन्सर आहे याचा. ऑर मीन्स तुम्हाला समजून सांगतो मी. ऑर मीन्स एखादी व्हॅल्यू जरी
1 असेल म्हणजे सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं आपल्याकडे 2 व्यक्ती आहे. 2 व्यक्ती जर 2 व्यक्तीपैकी एक जर व्यक्ती जर ट्रू बोलत असेल तर आपले आन्सर म्हणजे आपली व्हॅल्यू आपलं जे आपण बोलत आहे ते ट्रू आहे. जर आपल्या त्या 2पैकी एकही बोलत नसेल तर ट्रू तर आउटपुट फॉल्स येईल. दॅट कॉल ॲट जर सेम ॲज ॲडमध्ये कसं दोन्ही व्यक्ती जर खरं बोलत असेल तर ट्रू आहे. ओके. आणि वॉरमध्ये 2 व्यक्तीपैकी एकही जर व्यक्ती जर खराब बोलत असेल ते गोष्ट ट्रू आहे. त्या 2 व्यक्तीमध्ये एकही व्यक्ती जर ट्रू बोलत नसेल म्हणजे एकही ट्रू नसेल तर दॅट कॉल ॲट फॉल्स म्हणजे इथे गोष्ट चुकीची आहे. आणि ॲडमध्ये दोन्ही गोष्टी जर ट्रू असेल तरी ट्रू. आणि सोप्या भाषेत समजून घ्या सांगतो तुम्हाला मी. ऑर म्हणजेच 2पैकी एक तरी निश्चित एक खरी गोष्ट पाहिजे. मीन्स एक तरी ट्रू असायला पाहिजे. अँडमध्ये दोन्ही पण गोष्टी ट्रू असायला पाहिजे. नॉर मीन्स नंतर बघू. नॉर मीन्स फर्स्ट त्याला ऑर ऑपरेशन परफॉर्म करतो त्यानंतर त्याला इनोट करतो. एक्झॉर मीन्स एक डिफरंट बिट्स. ओके. त्यानंतर त्यात समजून घेऊया. विच गेट प्रोड्यूस द आउटपुट हाय ओनली वेन आउटपुट हा सेम दॅट कॉल ॲट अँड गेट. अँड गेट काय करतो 2 आउटपुट जर सेम असेल 2 किंवा मल्टिपल्स तर आउटपुट हाय देतो. ओके. अँड गेटचा समजून घ्यायचं म्हटलं सोप्यात नाही की आणि म्हणजेच या शब्दासारखा काम करतो. सगळे इनपुट जर हाय असतील तर आउटपुट हाय देतील. ओके. एक इनपुट जर लो असेल तर आउटपुट लो देतील. म्हणजे पूर्ण जेवढे पण आपले जर इनपुट आहे ते सगळे हाय लागेल. आणि ऑरमध्ये डिफरंट. ऑरमध्ये जर एकही इनपुट जर हाय असेल तरी आपले आन्सर हाय येऊन जाईल. ओके. त्यानंतर इथे 5वं क्वेश्चन. विच लॉजिक गेट ॲक्ट ॲज इन्व्हर्टर. ओके. विच लॉजिक गेट ॲक्ट ॲज इन्व्हर्टर. अँडमध्ये दॅट इज हे पण होत नाही रॉंग आन्सर. त्यानंतर ऑर पण नाही. त्यानंतर नॉट. ओके. नॉट म्हणजे वाय. नॉटमध्ये काय करतो जर आपले जर 0-1 बिट असेल त्याला तो इनोट करतो. इनोट मीन्स त्याला 0 करायचं आणि 0 आहे तर याला 1 करायचं. दॅट कॉल ॲट इन्व्हर्ट. विच लॉजिक गेट ॲक्ट इन्व्हर्टर दॅट कॉल ॲट नॉट गेट. ओके. नॉट गेट इनपुटला हे करतो इन्व्हर्ट करतो म्हणजेच चेंज करतो अपोजिट. ओके. त्यानंतर येते 6वा क्वेश्चन. विच गेट्स हाय आउटपुट वेन इनपुट आर डिफरंट्स. ओके. विच गेट गिव हाय आउटपुट वेन इनपुट आर डिफरंट. तुम्हाला मग सांगितलं मी. एक्झॉर काय करतो डिफरंट बिट असेल तर डिफरंट आउटपुट देतो. ओके. म्हणजे कम्पेअर डाटा करतो. जर 0-1 असेल तो 1 व्हॅल्यू देईल. जर 0-0 असेल तो सेम व्हॅल्यू देईल. ओके. दॅट कॉल ॲट एक्झॉर. आणि एक्झॉर म्हणजे की जेव्हा इनपुट वेगळे असतात आउटपुट हाय देतो. ओके. जेव्हा इनपुट वेगळे असेल 2 व्हॅल्यू जर आपल्याकडे असेल जर व्हॅल्यू जर डिफरंट असेल तर आपलं आउटपुट हाय मिळेल. जर दोन्ही व्हॅल्यू जर सेम असेल तर आउटपुट आपल्याला लो मिळेल. आणि सेम इनपुट आउटपुट लो. सोप्या समजून घ्यायचं म्हटलं की सेम इनपुट आउटपुट लो, डिफरंट इनपुट आउटपुट हाय. एक्झॉर सोप्या समजून घ्या की एक्झॉर म्हणजेच डिफरंट डिटेक्टर. ओके. 7वाचा आन्सर आहे विच गेट गिव हाय आउटपुट वेन इनपुट आर डिफरंट्स दॅट कॉल ॲट एक्झॉर. ओके. हे लेक्चर जरासं लंब होऊ शकते बिकॉज हा कसे महत्त्वाचा आहे. बिकॉज या प्रत्येक वर्षी यामध्ये 7 किंवा 8 क्वेश्चन राहतात महाराष्ट्र MCTमध्ये. ओके. दॅट वाय जर आपला व्हिडिओ जरासा लंब होऊ शकतो. त्यानंतर 7वा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनिव्हर्सल गेट. नॅन गेट. ओके. लक्षात ठेवा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणचं गेट नॅन गेट आहे. नॅन गेट म्हणजे तुम्हाला युनिव्हर्सल गेट का आहे वाय. युनिव्हर्सल गेट म्हणजेच काय होतं की युनिव्हर्सल गेट म्हणजे असा गेट ज्यापासून सगळे लॉजिक गेट क्रिएट करता येतात. नॅन गेट युनिव्हर्सल गेट म्हणजे काय होतं सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं की युनिव्हर्सल गेट म्हणजे असा गेट ज्यापासून लॉजिक गेट तयार करता येते. नॅन गेटपासून आपण जेवढे पण गेट्स आहेत त्या तयार करू शकतो. गेटमध्ये कोणची गेट येतात अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, एक्झॉर गेट हे सगळे गेट तयार होतात. ओके. त्यानंतर ते आपला 7वा क्वेश्चनचा आन्सर काय विच इज फॉलोइंग युनिव्हर्सल गेट दॅट कॉल ॲट नॅन गेट. ओके. त्यानंतर येते 8वा क्वेश्चन. नॉर गेट इज अ कॉम्बिनेशन ऑफ. ओके. नॉर गेट कशाचं कॉम्बिनेशन आहे. सोप्याचा आन्सर झाला ऑर आणि नॉट. ओके. आता समजून घेऊया. याचा आन्सर तुम्हाला येऊन जाईल. आता याचा आपण समजून घ्या नॉर गेट म्हणजे काय होते. ओके. नॉर गेट म्हणजे काय होतं की नॉर गेट म्हणजे फर्स्ट आपल्याला करायचं आहे त्याचा ऑर. ऑर मीन्स
जी व्हॅल्यू दिली आहे आपल्याला ते चेक करायची. त्यामुळे एक जर व्हॅल्यू जर ट्रू असेल तर ट्रू, आणि त्यानंतर जी व्हॅल्यू मिळेल आपल्याला त्यानंतर मग त्या जी आपल्याला जर मिळत असेल 10 ते या 10ला आपल्याला इनोट करावं लागेल. इनोट केल्यानंतर व्हॅल्यू विल 01 दॅट कॉल. सोप्या भाषेत समजून घ्यायला म्हटलं की नॉर गेट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑर प्लस नॉट गेट. आणि नॉर गेट म्हणजे काय होतं की नॉर गेट जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर फर्स्ट ऑपरेशन करायला लागेल आपल्याला ऑर नंतर जे आपल्याला आन्सर मिळेल त्याला आपल्याला इनोट करायला लागेल. ओके, म्हणजेच नॉर गेट. ओके, नॉर मीन्स नॉर प्लस ऑर कॉम्बिनेशन आहे. आठव्याचा आन्सर आहे नॉर गेट. त्यानंतर येते 9वा क्वेश्चन. विच गेट्स गिव्ह अ लो आउटपुट वेन ऑल इनपुट आर हाय. विच गेट गिव्ह अ लो आउटपुट ओनली वेन ऑल आउटपुट आर हाय. सोपी आन्सर आहे याचं नॅन गेट, युनिव्हर्सल गेट. ओके, युनिव्हर्सल गेट आहे. तुम्हाला आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं. ओके, आता बघूया वाय. याचा आन्सर आहे अँड गेट. ओके, नॉट गेट. नॉट अँड म्हटलं तरी चालेल. अँड गेटमध्ये काय असतो की नॉट अँडमध्ये काय असतो की, आणि अजून एक की नॉट अँड हा एक कसाचं कॉम्बिनेशन आहे. नॉट प्लस अँड याचं एक कॉम्बिनेशन आहे. नॉर अँड गेट. ओके, हे त्याचं कॉम्बिनेशन आहे. आता बघूया वाय. अँड गेटच म्हटलं तरी चालेल. अँड गेट हा हाय देतो जेव्हा इनपुट आर हाय असतो. म्हणजे जेव्हा दोन म्हणजे आपले जे आउटपुट इनपुट आहे ते सगळे सेम असतील तेव्हा आउटपुट आपल्याला हाय देतो. आणि नॅन गेट त्याचा उलटा करतो. त्याचा उलटा करतो. बिकॉज आपली जर सगळे व्हॅल्यू जर सेम असेल तर त्यावेळी नॅन गेट काय करतो, त्याला अपोजिट करतो. दॅट कॉल ॲट विच गेट लो आउटपुट वेन आउटपुट आर हाय. आपल्याला हाय गेटपासून सगळे व्हॅल्यू मिळतात. सगळे इनपुट हाय असेल तर आउटपुट लो देतील, अपोजिट. ओके, त्यानंतर येते 10वा क्वेश्चन. विच बायनरी सिस्टीम युजेस हाऊ मेनी डिजिट. सोपी आन्सर आहे बी. ओके, जास्त काही वेळ नाही घालवत आपण. त्यानंतर येते 11वा क्वेश्चन. विच कोड युजेड टू डिटेक्ट द अँड करेक्ट एरर्स. ओके, सोपी आन्सर आहे हॅमिंग कोड. ग्रे कोड नाही आहे, BCD कोड नाही आहे. ग्रे कोड अलग वेगळे येतो. प्रत्येकचे डिफरंट जे ॲग्रेशन बिट राहतात ते डिफरंट राहतात. BCD कोड मीन्स बायनरी कोडेड डेसिमल, हे वेगळं ते 9 पर्यंत राहतात. त्याच्यानंतर इनव्हॅलिड राहतात. त्यानंतर ASCII मीन्स अमेरिकन स्टँडर्ड इंटरनॅशनल इंटरचेंज. ओके, हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. विचारतात की ASCIIचा फुल फॉर्म काय. ASCIIचा फुल फॉर्म काय, अमेरिकन स्टँडर्ड कोड इन्स्टिट्यूट इंटरचेंज. ओके, आता बघूया विच कोड यूज डिटेक्ट एरर्स. डी, हॅमिंग कोड. ओके, वाय. हॅमिंग कोड काय करतो, डाटा ट्रान्सफर करताना एरर होऊ शकतो. जेव्हा आपण एखादा डाटा करायचा आपल्याला पाठवायचा तेव्हा ट्रान्सफर करताना एरर होऊ शकतो. मग तेव्हा हॅमिंग कोड वापरून आपण तो एरर डिटेक्ट करता येते आणि सिंगल बिट एरर करेक्ट करता येते. ओके, एरर करेक्शन म्हटलं सोप्या भाषेत समजून घ्या की एरर करेक्शन मीन्स हॅमिंग कोड. ओके, एरर करेक्शन मीन्स हॅमिंग कोड. ओके, त्यानंतर बघूया 12वा क्वेश्चन. विच गेट परफॉर्म द लॉजिकल ॲडिशन. बी. ओके, जास्त मी डीपली सांगत नाही आहे, समजूनच सांगतो की विच गेट परफॉर्म द लॉजिकल ॲडिशन ऑर वाय. लॉजिकल ॲडिशन म्हणजे काय होते, एक इनपुट ट्रू असेल, एक जरी इनपुट ट्रू असेल तर आउटपुट ट्रू देतो. तुम्हाला सांगितलं मी एकच जर इनपुट ट्रू असेल, दोन्ही व्यक्तीपैकी जर एक व्यक्ती जर ट्रू बोलत असेल तर ॲन्सर आपलं ट्रू राहील. दॅट कॉल इट. जर एक जर इनपुट ट्रू असेल तर आउटपुट ट्रू दिलं. आणि ऑर गेटचा हाच नियम फॉलो करतो. दॅट कॉल इट विच गेट परफॉर्म द लॉजिकल ॲडिशन ऑर. आणि तुम्हाला आता सांगतो मी ॲडिशन कसं करतो. ऑर मीन्स दोन्ही जर कंडिशन ट्रू असेल तर ट्रू देते. आता एक आपण एक बघून पाहू. बा हे फर्स्ट गेट लागून ऑरमध्ये एक करायचं, एक ट्रू. ओके, आता इथे बघून आता ऑरचा फॉर्म्युला लिहू. ऑर. ओके, ऑर मीन्स दोनपैकी त्याला काही गरज नाही आहे. दोनपैकी जर कोणी जर ट्रू असेल तर ट्रूच देईल. इथं आपल्या गरज नाही. दोन्ही ट्रू आहे तर आपलं ट्रूच राहील. ओके, त्यानंतर इथे ऑर काय म्हणतो, दोनपैकी एकही व्यक्ती जर ट्रू असेल तर ट्रू. या दोनपैकी व्यक्ती एक ट्रू आहे
1 आहे आपल्याकडे, दॅट कॉल ॲट 1. ओके, अजून बघूया अँड बघू आता. अँड ओके, अँडचा यूज करू आपण. आता अँडचा यूज करू. अँड मीन्स दोन्ही गोष्टी ट्रू असेल तरच ट्रू. इथं कसं होतं, दोन्ही गोष्टी ट्रू आहेत तरच आपलं आउटपुट ट्रू येईल, 1 येईल. इथे दोन गोष्टीपैकी एकच गोष्ट ट्रू आहे तर इथं आपला आन्सर 0 येईल. ओके, लक्षात आलं तुमच्या. आणि अजून बघू एक्झॉर बघून घेऊ. एक्झॉर मीन्स डिफरंट बिट देतो. ओके ओके, आता इथं सेम बीट आहे. सेम बीट असल्यानंतर एक्झॉर काय करतो, सेम बीट ऑपोजिट आन्सर देतो, सेम 0. ओके, इथं आपले डिफरंट बीट आहे. डिफरंट बीट म्हटल्यानंतर ट्रू देईल. ओके, याला म्हणतो एक्झॉर. ओके, हा बघितला. ऑर मीन्स कोणत्या बीट, ऑर मीन्स कोणत्या एका व्हॅल्यू जर ट्रू असेल तर ट्रू देईल. इथं आपले दोन व्हॅल्यू ट्रू होते, 1 गेला. इथं दोनपैकी 1 एकच ट्रू आहे तरी आपण व्हॅल्यू ट्रू आला. अँड गेटमध्ये आलो. अँड गेटमध्ये दोन्ही गोष्टी ट्रू असेल तरीच 1 दिला आपण. इथं एकच व्हॅल्यू ट्रू आहे तर आपल्याला त्याची काही गरज नाही. जेव्हा दोन व्यक्ती ट्रू बोलत असेल त्याच टायमाला आपण आन्सर आपलं ट्रू असेल. एक्झॉर मीन्स डिफरंट. ओके, सेम आहे तर जे आन्सर 0 आला, डिफरंट आहे तर 1 आला. ओके, त्यानंतर येते 13वा क्वेश्चन. विच गेट आउटपुट इज हाय वेन ऑल इनपुट आर लो. ओके, याचं सोपे आन्सर आहे डी, नॉर गेट. ओके, तुम्हाला समजून सांगायच लागेल. ओके, याचा आन्सर काय, विच गेट आउटपुट इज हाय वेन ऑल इनपुट आर लो. ओके, नॉर गेट आहे. ओके, नॉर गेट म्हणजे काय होतं की ऑर गेट कुठलाही इनपुट हाय असेल. ऑर गेट म्हणजे तो आता बघितला आपण, दोन बिटपैकी जर एकही बिट जर ट्रू असेल, म्हणजे 1 असेल तर आउटपुट आपला हाय येतो, असेल तर आउटपुट हाय येतो. नॉर गेट म्हणजे फर्स्ट ऑपरेशन ऑर ऑपरेशन परफॉर्म करतो, त्यानंतर नॉट करतो. नॉट मीन्स अपोजिट इनोट करतो बिट. नॉर गेट ऑडचा उलटा. ओके, नॉर गेट म्हणजेच काय होतं, ऑडचा उलटा. दॅट कॉल ॲट विच गेट आउटपुट इज हाय वेन ऑल इनपुट आर लो, दॅट कॉल ॲट नॉर गेट. ओके, सगळे इनपुट लो असेल तर आउटपुट हाय देतील. त्यानंतर येते 14वा क्वेश्चन. कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर इज बाय. सोपे आन्सर इनोटिंग बिट्स. कॉम्प्लिमेंट काय करतो, जे इनोट बिट करतो. 1 चे 2 असेल तर 2 करेल, सॉरी 1 ची असेल तर 0 करेल, 0 ची 1 करेल. दॅट कॉल ॲट कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर इज ऑब्टेन बाय इनोटिंग बिट्स. ओके, कॉम्प्लिमेंट इथं सांगितलं आहे मी. कॉम्प्लिमेंट फ्लिप 0 to 1, 1 to 0. त्यानंतर येते 15वा क्वेश्चन. विच कॉम्प्लिमेंट इज वाईडली युजेड इन कॉम्प्युटर्स. हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. कॉम्प्युटरमध्ये कोणची कॉम्प्लिमेंट मोस्टली यूज करतात. सोपी आन्सर, कॉम्प्लिमेंट खूप आहे. 2's कॉम्प्लिमेंट आहे, 3's कॉम्प्लिमेंट आहे, 4th कॉम्प्लिमेंट, 9th कॉम्प्लिमेंट आहे. पण आपल्या जास्ती गरज पडत नाही. ज्याची मोस्टली 1's कॉम्प्लिमेंट, 2's कॉम्प्लिमेंट विचारतात मराठी सिटीमध्ये. ओके, 2's कॉम्प्लिमेंट मोस्टली कॉम्प्युटरमध्ये 2's कॉम्प्लिमेंट यूज केली जाते. ओके, आता बघूया कसं काय, म्हणजे कुठे कुठे यूज होते. ओके, 2's कॉम्प्लिमेंट काय होती, कुठे कुठे यूज करता येते की निगेटिव्ह नंबर पण रिप्रेझेंट करण्यासाठी. 2's कॉम्प्लिमेंट कशासाठी यूज होते, निगेटिव्ह नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी पण यूज होते. आणि 2's कॉम्प्लिमेंट वापरण्याचे कारण काय आहे, सबट्रॅक्शन सोपी होतो. फर्स्ट गोष्टी आहे सबट्रॅक्शन सोपी होतो. आणि 0 युनिक व्हॅल्यूज बिट्स असतात ते पण 2's कॉम्प्लिमेंट यूज होतात. आणि सेम हॅडर सर्किटला वापरतात. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये सेम हॅडर सर्किटसाठी वापरतात. ओके, विच कॉम्प्लिमेंट वाईडली यूज कॉम्प्युटर, 2's कॉम्प्लिमेंट. त्यानंतर 16वा क्वेश्चन. मोस्ट सिग्निफिकंट बिट्स इंडेक्टेड. आता बघूया मोस्ट सिग्निफिकंट बिट म्हणजे काय होते. एक लिहितो तिथं 1. मोस्ट सिग्निफिकंट बिट म्हणजे काय होते. मोस्ट सिग्निफिकंट बिट मीन्स दॅट क्वालिटी इकडे मोस्ट सिग्निफिकंट बिट्स. ओके, राईट साईडची लेफ्ट सिग्निफिकंट बिट्स, याला म्हणतात मोस्ट सिग्निफिकंट बिट्स. मोस्ट सिग्निफिकंट बिट्स इंडेक्टेड काय कंटेट करतो, साईन. MSB शो द साईन ऑफ नंबर्स. ओके, आता MSB म्हणजे काय, साईन इट बायनरी नंबर म्हणजे साईन म्हणजे काय, समजून घेऊया. साईन इट बायनरी नंबर म्हणजेच MSB 0 पॉझिटिव्ह, MSB 1 म्हणजेच निगेटिव्ह. ओके, म्हणून MSBला साईन बिट म्हणतात. त्यानंतर येते 17वा क्वेश्चन. विच गेट आउटपुट इज ऑलवेज ऑपोजिट टू इनपुट, नॉट गेट. तुम्हाला मग सांगितलं मी, नॉट गेट काय करतो, जे आपलं आउटपुट जर 1 असेल तर 0 देईल. ओके, दॅट कॉल ॲट विच गेट आउटपुट ऑलवेज ऑपोजिट टू इनपुट.
इनपुट जर 1 असेल तर आउटपुट 0. आउटपुट जर 1 असेल, इनपुट जर 1 असेल, इनपुट जर 0 असेल तर आउटपुट 1. लेट कॉल इन्व्हर्ट करतो. नॉट गेट आउटपुट नेहमी इनपुटचा अपोजिट देतो. हा नियम लक्षात ठेवला तरी पुरेसा आहे. तेवढं लक्षात ठेवलं तरी चालून जाईल. त्यानंतर आपण बघूया एक शॉर्टली बघू लास्टला कसं काय असतं ते पुरा याचा रिव्हिजन करून बघू. त्यानंतर 18वा क्वेश्चन येते, विच नंबर सिस्टीम हॅज बेस 16. काय बघायचं झालं यालाच म्हणतात याला बेस 16. ऑक्टलला 8, 10, 2. तुम्ही जर प्रिव्हियस लेक्चर बघितले नसेल तर नक्की बघा. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे, कन्व्हर्सेशन बघितलं आहे, ॲडिशन बघितलं आहे, म्हणजे सोप्या ट्रिकमध्ये. तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की बघा. याचा आन्सर आहे डी. ओके. त्यानंतर येते बुलियन अल्जेब्रा वास इंट्रोड्रेस बाय कोण हे केलं होतं? सोपे आन्सर चार्ल्स बुलने इंट्रोड्यूस केलं होतं. ओके. बुलियन अल्जेब्राच्या पुढच्या लेक्चरमध्ये बघूया आपण. बुलियन अल्जेब्रा हा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा पाया आहे. ओके. पाया मीन्स त्याची जी बिल्डिंग आहे ती बुलियन अल्जेब्रापासून बनली आहे. आणि बुलियन अल्जेब्रा कोणी मांडला आहे? जॉर्ज बुल. ओके. याचा आन्सर आहे पी. हा जास्ती वेळा विचारत नाही पण लक्षात ठेवा. त्यानंतर येते 20वा क्वेश्चन, विच लॉजिक गेट इज कॉल्ड इक्विलेटेड डिटेक्टर एक्सनॉर. ओके. याच्यावर काय करतो? गिव हाय इनपुट. ओके. एक्सॉर गेट काय करतो? आउटपुट हाय देतो जेव्हा इनपुट सारखे असतात. एखाद्या वेळेला आपल्याला 1 असेल तर दोन्ही म्हणजे सोप्या भाषेत समजून घ्या, जेव्हा इनपुट सारखे असतात तेव्हा आउटपुट आपल्याला हाय देतो. बस एवढं लक्षात ठेवलं तरी खूप आहे. आणि त्याचं नाव काय म्हणतो? इक्विलेटेड डिटेक्टर. हे नाव लक्षात ठेवा. ओके. इक्विलेटेड डिटेक्टर. त्यानंतर येते 21वा क्वेश्चन, विच गेट आउटपुट इज हाय वेन एनी इनपुट आर हाय. बी. मग तुम्हाला सांगितलं मी ऑर. जेव्हा कोणताही पण नंबर जर ट्रू असेल, कोणताही नंबर जर ट्रू असेल तर आपल्याला आन्सर ट्रू मिळतो. इथं जर ट्रूच आहे इथं समजून घेऊया 0 0 0 0. हे 0 आहे. ओके. इथे आन्सर आहे 0 0. ते आन्सर आहे 0. इथे एकच इनपुट आहे तरी ट्रू मिळत नाही. दॅट कॉल इट ऑर गेट. ऑर गेट मीन्स दोनपैकी जर एक तरी ट्रू असेल तर ट्रू, अँड मीन्स दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. ओके. एक्सॉर मीन्स दोन्ही जर सेम असेल तर 0 व्हॅल्यू येईल, दोन्ही सेम असेल तर 0, डिफरंट असेल तर 1 येईल. ओके. त्यानंतर 22वा क्वेश्चन येते, डिजिटल सर्किट्स आर मोर रिलायबल बिकॉज दे नॉइज रेसिस्टन्स. ओके. आता बघूया वाय. नॉइज रेसिस्टन्स म्हणजे काय होतं की डिजिटल सिग्नलची ठराविक लेवल असते. डिजिटल सिग्नलची ठराविक लेवल असते. स्टार्टिंगला बघितलं आपण त्याची लेवल कोणची असतात? स्विच ऑन ऑफ 0 आणि 1. आणि तो नॉईज आला तर थोडा जर नॉईज आला 0ला 0 करतो आणि 1ला 1 राहू देतो. ओके. सोप्या भाषेत समजून घ्यायचं आहे. म्हणून डिजिटल सर्किट रिलेबल आहे. डिजिटल सिग्नल आता तुम्हाला अजून एक वेळ समजून सांगतो मी. रिलेबल म्हणजे काय? नॉईज रेसिस्टन्स आणि रिलेबल म्हणजे काय होते? डिजिटल सिग्नल ठराविक लेवलवर काम करतो. थोडा जर नॉईज आला तर 0ला 0 करतो आणि 1चं 1 राहतो. दॅट कॉल इट नॉईज इंटरेशन कमी करतो. 22चा आन्सर आहे नॉईज रिटेन्शन. जसं तुम्हाला आन्सर आला हे जसा आला तो त्याच्या जी बिट्स आहेत ते डिफरंट करून टाकतात. त्यानंतर 23वा क्वेश्चन, विच गेट्स कॅन रिप्लेस ऑल अदर गेट्स. नॅन गेट तुम्हाला बघितलं आहे युनिव्हर्सल गेट आहे. दॅट कॉल इट जे सगळे गेट्स आहेत ते नॅन गेटपासून बनतात. नॅन मीन्स नॉट अँड. ओके. त्यानंतर येते 24वा क्वेश्चन, विच डिव्हाइस स्टोअर द बायनरी इन्फॉर्मेशन. विच डिव्हाइस स्टोअर द बायनरी इन्फॉर्मेशन. लॉजिक गेट असू शकत नाही. दॅट कॉल इट फ्लिप फ्लॉप. फ्लिप फ्लॉप काय करतो? फ्लिप फ्लॉप हा मेमरी एलिमेंट आहे. फ्लिप फ्लॉप काय आहे? हा मेमरी एलिमेंट आहे. तो 1 बिट डाटा स्टोअर करतो. 1 बिट डाटा स्टोअर करतो ॲट टाईम. ओके. आणि रजिस्टर आणि मेमरी फ्लिपपासून तयार होतो. ओके. दॅट कॉल इट विच डिव्हाइस स्टोअर द बायनरी नंबर्स. फ्लिप फ्लॉप मेमरी एलिमेंट आहे. त्यानंतर इथे 25वा क्वेश्चन, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मेनली डील्स विथ डिस्क्रीट व्हॅल्यू सिग्नल्स. मग इथे बघितलं आपण डिस्क्रीट सिग्नल मीन्स 0 अँड 1. कंटिन्युअसमधलं कंटिन्युअस असू शकत नाही. ओके. डिजिटल इलेक्ट्रॉनिक डिस्क्रीट सिग्नलवर आधारित असतो. आणि कंटिन्युअस सिग्नल्स
कंटिन्युअस सिग्नल ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये होते. ते डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स नाही, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये. ओके. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मेनली डील विथ डिस्क्रीट सिग्नल्स. यामध्ये आपण टोटल 25 क्वेश्चन्स केले आहे. ओके. आणि मोस्टली हे मी प्रिव्हियस इयर MCQमधून घेतले आहे. आणि अजून एक तुम्हाला समजून सांगतो मी लास्टला गेट समजून सांगतो. 1 मिनिट. हां, ओके. आणि अजून एक की तुम्ही जर किती क्वेश्चन सॉल्व केले हे कमेंटमध्ये नक्की सांगा, किती स्कोर केले. ओके. हे तुम्हाला स्कोर दिला आहे त्याच्यावर. फट गेट पाहू आपण. ऑर गेट. ऑर गेट मीन्स कोणची जर एकही व्हॅल्यू जर ट्रू असेल तर ट्रू. ओके. अँड गेट मीन्स दोन्ही ट्रू व्हॅल्यू, दोन्ही जर ट्रू असेल तर ट्रू. आणि एक्झॉर मीन्स दोन बिट्स डिफरन्स असेल तर डिफरंट 1 देईल. 0 असेल तर 1 देईल. दॅट कॉल इट या गेट्स. ओके. एवढं मी आपण 25 क्वेश्चन्स केले आहे. हे मेनली मराठी MCQमध्ये येतात. आणि पुढचे 25 क्वेश्चन्स मी कमेंटमध्ये पण देईल. आणि पुढच्या लेक्चरमध्ये अजून 25 करू. म्हणजेच डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची फक्त डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, बुलियन अलजेब्रा नाही. बुलियन अलजेब्रा आपण 3rd लेक्चरमध्ये करू. म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे आपले 100 MCQs खूप झाले. आणि त्या 100 MCQमध्ये टोटल कवर आहेत. ओके. चला मग 25 तुम्हाला कमेंटमध्ये पण देणार. चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. फक्त एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बिकॉज एवढं जे मटेरियल आहे ते खूप मेहनत लागते जमा करायला. चला मग बाय.